अशी परिस्थिती आली असावी की फक्त वाढदिवसाच्या दिवशी जाऊन अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेत आहेत। या आधी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर पवार कुटुंबामध्ये काहीसा दुरावा निर्माण झालेला होता। मात्र आज या ठिकाणी शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। सुप्रिया सुळे यांची सुद्धा अजितदादांनी सुनेत्रा पवार यांनी भेट घेतलेली आहे। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे पदाधिकारी ज्यामध्ये आपण बघतोय छगन भुजबळ असतील, समीर भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सर्व काही महत्त्वाचे नेते हे आता शरद पवार यांची भेट घेत आहेत। खरं तर सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हेही दिसतात। या क्षणाची खरं तर आजची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल आणि ही दृश्य सुद्धा आज दिवसभरातली सर्वात महत्त्वाची आणि सर्वात बोलकी दृश्य आपल्याला म्हणावी लागतील, कारण थेट अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचणं सध्याच्या राजकीय घडामोडी बघता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण अद्यापही आपण पाहतोय सरकार जरी स्थापन झालेलं असलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे। काही गोष्टींवरून महायुतीमध्ये नाराजी असल्याची सुद्धा चर्चा रंगलेली आहे। तर दुसरीकडे आता अजित पवार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अमोलजी, अजित पवार आता थेट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दिल्ली त्यांनी गाठलेला आहे, तर आजच्या या घडामोडींचा काही राजकीय संबंध आहे का? नाही, आदरणीय पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, घरात सर्वात वडीलधारी आहेत, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। आदरणीय अजितदादा दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या वाटपा संदर्भात कालपासून आहेत आणि आज 12 डिसेंबर साहेबांचा वाढदिवस आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देत असतो। त्यामुळे वडीलधारी म्हणून दादा तिथे गेले असतील तर ही प्रत्येकासाठी आनंदाची बाब आहे। याचा काही वेगळा राजकीय अर्थ लावण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। मात्र या भेटीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे का? आगामी काळामध्ये काही वेगळी गणितं दिसू शकतील का? शेवटी अजितदादा त्यांच्या भेटीला गेलेत, शुभेच्छा देतील आणि ही कौटुंबिकच भेट असेल। सध्या यावर काही राजकीय चर्चा असेल असं मला तरी वाटत नाही आणि शेवटी जर तशी काही झाली तर अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत, बाहेर येऊन आपल्या पत्रकारांशी ते दिलखुलास त्यांच्या स्वभावाप्रमाणे संवाद साधतील। निश्चितच धन्यवाद अमोलजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। आपण बघतोय या भेटीचा कुठलाच राजकीय अर्थ खरं तर काढायची गरज नाही आहे असं राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी म्हणालेले आहेत। आमचे सर्वा अद्यापही शरद पवार हेच आहे असं विधान सुद्धा यावेळेस अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे। तर या भेटीमध्ये केवळ आणि केवळ शुभेच्छा देणं हाच एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे असं सुद्धा अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांनी जाणं यामध्ये काही वेगळं असं कारण असू शकत नाही।